बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। वांद्र्यातील निर्मल नगर इथं वर्दळीच्या रस्त्यावर हा हल्ला झालाय। बाबा सिद्दीकी यांच्यावर 6 राऊंड फायर केल्याची माहिती आहे। छातीवर गोळी लागल्याने बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालाय, तर मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक झाली आहे। ज्या तिघांनी मिळून बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला होता त्यापैकी दोघांना लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं होतं आणि त्यांची चौकशी सुरू करण्यात आली। पोलिसांकडून अटक करून पण एक आरोपी मात्र फरार झाला होता, त्याचा शोध आता पोलीस घेत आहेत। तर 15 दिवसांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती आणि त्यानंतर बरोबर 15 दिवसांनी त्यांचा जीव घेतलेला आहे, त्यांना मारून टाकलेला आहे। तर त्यांच्यावर 6 राऊंड फायर केले, त्यापैकी 2 त्यांना लागले आणि त्यामध्ये एक छातीवर लागल्यानं बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे। दरम्यान कूपर रुग्णालयामध्ये मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं जाणार आहे। तर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री 9:30च्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। वांद्र्यातील निर्मल नगर इथं वर्दळीच्या रस्त्यावर बाबा सिद्दीकी यांच्यावर 3 हल्लेखोरांनी हल्ला केला, तर सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून पळ काढत असलेल्या तिघांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि एक आरोपी मात्र फरार झाला। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? धक्कादायक अशी ही घटना संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे का सत्ताधारी नेत्याच्या हत्येनंतर? या हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत काय काय माहिती समोर आली आहे? आवाज येतोय स्वप्नील माझा? स्वप्नील यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये, पण ते आपल्यापर्यंत प्रत्येक अपडेट पोहोचवत आहेत। कूपर रुग्णालयामध्ये सध्या त्यांचा पार्थिव ठेवण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी पोस्टमार्टम केलं जाणार आहे। दरम्यान पुन्हा एकदा जाऊया स्वप्नील जाधव यांच्याकडे, आपले प्रतिनिधी। स्वप्नील, काय सांगाल? बाबा सिद्दीकी यांची काल हत्या झालेली होती, मुंबईच नाही तर महाराष्ट्र हादरून गेलेला आहे आणि त्यांचं पोस्टमार्टम केलं जाणार असल्याचंही कळतंय। आतापर्यंत काय काय अपडेट्स यामध्ये काही माहिती समोर आलेली आहे? निश्चित बाबा सिद्दीकी यांच्या मृतदेहावरती पोस्टमार्टम करण्यात येत आहे। शवविच्छेदन हे कूपर रुग्णालयामध्ये सध्या सुरू आहे। एकूण बघतोय आपण गेल्या तासाभरापासून हे शवविच्छेदन सुरू झालेलं आहे, मात्र एकूणच लवकरात लवकर हे शवविच्छेदन आटपून या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांचं जे पार्थिव आहे ते बांद्रा येथील निवासस्थानी नेण्यात येणार आहे आणि एकूण बांद्रा येथे निवासस्थानी हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल। मात्र मोठ्या बड्या नेत्यांची तसेच बॉलिवूड सिनेमाचे अभिनेते असतील, या ठिकाणी सिनेसृष्टीतील कलाकार असतील, हे सुद्धा बांद्रा या त्यांच्या निवासस्थानी येतील, त्यांचं अंत्यदर्शनासाठी येतील। यानंतर एक नमाज जनाजा होईल आणि यानंतर खरं तर जी अंत्ययात्रा आहे ती निघेल आणि दफनविधी हा बडा कब्रस्तान मरीन लाईन्स येथे होणार आहे। एकूण या सर्वांमध्ये सध्या कूपर रुग्णालयामध्ये गेल्या तासाभरापासून एक बाबा सिद्दीकी यांच्या मृतदेहावरती शवविच्छेदन सुरू आहे। शवविच्छेदनादरम्यान त्यांच्या शरीरामध्ये जे गोळ्या गेलेल्या आहेत त्या गोळ्या काढण्याचं काम सुद्धा आता सुरू आहे। मात्र एकूण अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने त्यांचा हा मृत्यू झालेला आहे। मात्र अद्याप आणखी काही कारणं आहेत का, आणखी काही कारणं या पोस्टमार्टमच्या रिपोर्टमधून समोर येतात का, अशी चर्चा सुद्धा आहे। मात्र नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी कूपर रुग्णालयामध्ये सध्या या ठिकाणी शवविच्छेदन सुरू आहे। निश्चितच या ठिकाणी शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू झाल्याचं कळत आहे। किती वेळापर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे आणि सध्या हे जे पोस्टमार्टम सुरू आहे त्याविषयीची काही माहिती तुमच्यापर्यंत येऊ शकलेली आहे का? नेमकी ही हत्या किती वाजता झाली किंवा किती वाजता त्यांचा मृत्यू झाला याविषयीचे एक्झॅक्ट जे टायमिंग आहे ते कळू शकलंय का? निश्चित काल मेडिकल बुलेटिन जे डॉक्टरांनी दिलं त्यामध्ये त्यांनी असं सांगण्यात आलं होतं की 9:30 वाजता बाबा सिद्दीकी यांची निर्मल नगर येथील जे वर्दळीचा रस्ता आहे, वर्दळीचा भाग आहे, या ठिकाणी त्यांच्यावरती बुलेट्स फायर करण्यात आले। एकूण 3 जणांनी हा हल्ला केला, यामध्ये 6 राऊंड फायर झालेत। मात्र बाबा सिद्दीकी यांच्या छातीमध्ये सुद्धा गोळी लागलेली आहे। एकूण त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृतदेह झाला होता, मृत्यू झाला होता। मात्र रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्यावरती उपचार करण्यात आले। 11:30च्या दरम्यान म्हणजे 11:23 डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला होता आणि यानंतर जे लीलावती हॉस्पिटल आहे या ठिकाणी त्यांचा मृतदेह होता, त्यांच्यावरती पुढील उपचार सुद्धा सुरू होते, CPR देण्यात होता। मात्र 11:30च्या दरम्यान त्यांनी त्यांच्या उपचारांना प्रतिसाद देणं बंद केलं। यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आणि यानंतर रात्रभर हा जो त्यांचा मृतदेह होता आणि बाहेर सुद्धा कार्यकर्त्यांचा जमाव हा जमलेला होता। मात्र सकाळी आता कूपर रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। त्यांचं शवविच्छेदन त्यांच्या पार्थिवावरती, त्यांच्या मृतदेहावर
ते सुरू आहे। मात्र एकूणच अशा प्रकारची ही सर्व घटना आहे। यामधील 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून एकूण 7 तास चौकशी या 2 आरोपींची पोलिसांनी केली। यातून धक्कादायक माहिती समोर आली। फराती म्हणजे गेल्या 15 दिवसांपासून बाबा सिद्दीकी हे जिथे जिथे जातात, त्यांचं कार्यालय असेल, त्यांचं घर असेल, या ठिकाणाहून ते मार्गस्थ होतात। त्या ठिकाणाहून जिथे जातात या सर्व ठिकाणची रेकी करण्यात आली होती आणि हे 3 आरोपी आहेत ते बांद्रा कुर्ला या परिसरामध्ये गेल्या 1 ते 2 महिन्यांपासून राहत होते आणि त्यांना मृतदेह जो एकूण जी स्पॉट होता या स्पॉटवरती त्यांनी जो रेकी केली होती तो सुद्धा वर्दळीचा भाग होता। तिथं त्यांना पिस्तूल देण्यात आलं आणि तिथूनच खरं तर ही घटना घडलेली होती आणि एकूण पोलिसांनी घटनास्थळी खबरदारी घेत पहिल्या आरोपीला अटक केली, नंतर दुसऱ्या आरोपीला सुद्धा अटक केली। मात्र तिसरा आरोपी अद्याप फरार आहे। त्याचा शोध घेण्यासाठी पथकं ही तयार करण्यात आली आहे। त्यामुळे लवकरात लवकर तिसरा आरोपी सुद्धा ताब्यात येईल अशा प्रकारचा विश्वास हा पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतो। निश्चितच तिसरा आरोपीही पकडला जाईल असा विश्वास आहे। त्यामुळे आता पुढे यामागे नेमकं कोण आहे, मास्टर माइंड कोण आहे ते आपल्याला कळू शकेल। पण जे पोस्टमॉर्टम सध्या सुरू आहे कूपर रुग्णालयामध्ये त्याच्यातून डिटेल माहिती समोर येण्याची शक्यता आहे। नेमकी कुठे गोळी लागली, किती वाजता हा मृत्यू झाला आहे याविषयीची माहिती समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। स्वप्नील, दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया या प्रकरणामध्ये समोर येताना दिसून येत आहेत। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे, बघूया। माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्यावरती जो घाण हल्ला झाला त्याचा मी निषेध व्यक्त करतो। राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये माझ्या समवेत मी कॅबिनेट मंत्री आणि त्याने राज्यमंत्री म्हणून काम केलं। अतिशय गोड स्वभावाच्या बाबा सिद्दीकींनी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न केला। माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे की मुंबई पोलीस आयुक्तांना सांगून माझ्या माहितीप्रमाणे काल 2 गुन्हेगारांना त्या ठिकाणी आरोपींना अटक करण्यात आलेला आहे। पुढची कारवाई सुद्धा आणि सखोल तपास हा ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।